त्याच्यामध्ये असं आहे की जो मुलगा त्याच्यामध्ये ह्या मृत्युमुखी पडलाय किंवा त्याचा खून झालाय, त्याचं नाव अमित यादव, वय 20 वर्ष, आणि तो कोपरी गाव येथे राहत होता. त्याची पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे या गुन्ह्याची, की तो अमित यादव आणि त्याचे मित्र एक अनिकुल शेख, कृष्णा धंद्रे आणि मोहित मंडल असे 27 डिसेंबरला अजमेर या ठिकाणी अजमेर शरीफ दर्गाच्या दर्शन घेण्याकरता गेले होते. त्या ठिकाणी एका ते डॉर्मिटरीमध्ये राहण्यास होते. त्या ठिकाणी तिथेच कोपर खैराणीमधील खैराणी जे गाव आहे तिथला एक ग्रुप त्या ठिकाणी आला होता आणि तिथे असलेल्या मुलांशी त्यांची अजमेर शरीफ या ठिकाणी भांडणं झाली होती. त्यानंतर दोन्ही ग्रुप्स हे मुंबईमध्ये आले, नवी मुंबईमध्ये दाखल झाले. नवी मुंबईत 6 तारखेला 6 जानेवारीच्या रात्री हे जो मयत मुलगा आहे याच्यामधला अमित यादव, तो आणि त्याचे मित्र हे अय्यप्पा मंदिर आहे बोनकोडे त्या ठिकाणी शेकोटी करून बसले होते. त्या ठिकाणी ज्या मुलाशी अजमेर येथे त्याचे वाद झाले होते तो अचानक त्यांना दिसला आणि पुन्हा त्या अजमेरच्या भांडणावरून, जुन्या वादावरून त्यांची इथे पुन्हा भांडणं झाली. आणि त्याच्यानंतर इथे जो मयत झालेला मुलगा आहे तो घरी जात तिथे गेला आणि तो घरी कोपरीमध्ये राहणारा मुलगा आहे. तिथे साईबाबा मंदिराजवळ त्याच्याशी पुन्हा बाचाबाची झाली. त्यांनी जाऊन खैराणे गाव तिथे असलेले त्याचे मित्र हे मोटरसायकल्स घेऊन आले, 5 मोटरसायकल्स घेऊन आले आणि एकंदर 11 लोक होते. आणि त्याच्यापैकी एक आरोपी जो आहे त्याच्याकडे, त्याचं नाव अजय निर्मल, त्याच्याकडे चाकू होता आणि त्यांनी चाकूनी त्या मयत इस्माला भोकसलं. तिथे त्याला खूप सिरियस इंजुरी झाली. त्या 2-4 ठिकाणी त्याला स्टॅब केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर इतर सुद्धा जी मुलं होती त्याच्यामध्ये आरोपी होते त्यांनी त्याला हातापायांनी मारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो सिरियसली इंज्युअर्ड झाला. त्याला हॉस्पिटलला ताबडतोब हलवण्यात आलं, परंतु हॉस्पिटलमध्ये तो त्याचा मृत्यू झाला. अशी ही घटना आहे.